माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब नमस्कार. मी प्रशांत लबडे पाटील, महावितरण कर्मचाऱ्यामधील एक घटक. आजचा व्हिडिओ बनवायचा म्हणजे आज आपण त्या विभागाचे ऊर्जा मंत्री आहात म्हणून आपल्यापर्यंत एक मेसेज पोहोचवायचा आहे. वेळोवेळी आम्ही आपल्याला पत्रव्यवहार करतो, आपल्याशी वेळोवेळी मीटिंगमध्ये आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाहीये आणि जेव्हा केव्हा मागच्या वर्षी एक वेळेस पगारवाढीची वेळेस मिळालेली संधी त्यावेळेस आम्हाला आपल्या सुरक्षा रक्षकांनी दाबलं. तो आपल्या सुरक्षेचा भाग होता, त्याच्या बाबतीत आम्ही नाराज नाही, परंतु आमची उंची आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आमची तेवढी उंची नाही आपल्या एवढी, कारण आपण पंतप्रधान पदाच्या रेसमधले माणसं आहात. 2 वेळेस आपण मुख्यमंत्री झालात, आपण सध्याला गृहमंत्री आहात आणि ऊर्जा मंत्री आहात. आपल्याकडं महाराष्ट्र राज्याचं पूर्ण कंट्रोल आहे. आता व्हिडिओ बनवायचा म्हणजे आम्ही एवढे मोठे माणसं नाहीत का उठलो सुटलो आपल्याला कॉल करू किंवा आपला आम्हाला कॉल येईल किंवा आम्ही उठलो आणि आपल्याला भेटायला आलो आणि आपण आम्हाला वेळ दिला, असं होऊ शकत नाही. आपल्या मागं आपला व्याप भरपूर असतो, परंतु आपण ऊर्जा विभागाचे मंत्री असल्यामुळं आपल्याजवळ ही व्यथा मांडणं गरजेचं आहे. कारण महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयातून AC मध्ये बसून काही निर्णय घेतले गेलेत आणि त्या निर्णयामुळं महावितरणचा कर्मचारी कधी न एवढा अस्वस्थ झाला, एवढा अस्वस्थ आता झाला आहे. हा कर्मचारी म्हणजे लाईन स्टाफ कर्मचारी. ह्या लाईन स्टाफ कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा 2 वर्ग आहे. त्याच्यामध्ये कायम कर्मचारी, एक कंत्राटी कर्मचारी. यांच्या जीवावरती आता उठणारी रिस्ट्रक्चरिंग आता आली आहे. पूर्वीपासूनच आम्हाला 8 तास ड्युटी नव्हती आहे. वाटलं होतं आम्हाला 8 तास ड्युटी रिस्ट्रक्चरिंगमध्ये मिळेल. आम्हाला पेट्रोल अलाउन्स नव्हता, त्याच्यासाठी आम्ही लढलो. आम्हाला आमचं पे स्केल प्रॉपर मिळालं नाही, त्याच्यासाठी आम्ही लढत होतो. परंतु आता येऊ घातलेली रिस्ट्रक्चरिंग ही 4-2 कानात बोलणाऱ्या काही लोकांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केली आहे किंवा AC मध्ये बसून ग्राउंड लेवलची जमीन परिस्थिती माहीत नसताना केलेली अशी रिस्ट्रक्चरिंग आहे. हे आम्ही वारंवार आमच्या विभागाला प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रशासनामध्ये काही चमचे नावाच्या गोष्टी असतात. जे चमचे कधी कुठली वाटी पात्र भरत नसतात तर ते खाली करत असतात आणि त्यांनी आता महावितरणचे कर्मचारी कमी करण्याचा डाव कुठेतरी आखलाय. कर्मचारी जी व्यवस्था सध्याला तुटपुंजा स्वरूपात कर्मचारी साधन सामुग्रीमध्ये राबवतात ती सुद्धा व्यवस्था आता उद्ध्वस्त करून कर्मचारी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने सेटअप करण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे. म्हणून आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. आपण ही व्यथा समजून घ्या. लाईनवर काम करणारा कर्मचारी, अपघाती मरणारा कर्मचारी, ग्राहकाच्या दारात जाऊन वसुली करणारा, थकीत बिलाची 1500 आणणारा, कंप्लेंट सॉल्व करणारा, ग्राहकाला राग आला तर धारदार हत्याराने, दांड्याने, दगडाने मारहाण सहन करणारा, कधी कधी कंपनीच्या सेवेसाठी रोड अपघातात मरण पावणारा हा कर्मचारी लय मोठ्या घरचा नाहीये. हा कुठंतरी कष्टकरी शेतकरी, हातावर पोट भरणाऱ्या लोकांचेच पोर आहेत जे हे असे काम करतात. आज अस्वस्थ याच्यामुळे झाले, जे लाईनवर मरत असताना कधी एवढे अस्वस्थ वाटले नाही, ग्राहकाचा मार खाल्ला तरी कधी अस्वस्थ वाटले नाहीत, अपघातात मेले कित्येक आमचे कर्मचारी तेव्हा एवढे अस्वस्थ झाले नाहीत. कारण मरणाला पैसा लागत नाहीये, जगण्याला लागतोय. मरण्याला मेहनत लागत नाहीये, जगण्याला मेहनत लागतीये ना. आज कुठंतरी रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून आमचं जगणं अजूनच मुश्किल करण्याचं काम महावितरण प्रशासनामार्फत होऊन राहिलेलं आहे. म्हणून आम्ही आपल्यापर्यंत ह्या व्हिडिओ मार्फत सांगतोय, एक छोटेसे कर्मचारी आम्ही, आमची एक संघटना आहे, लाईन स्टाफसाठी लढतोय. त्याच्यात आउटसोर्स, कायम लाईन स्टाफ यांच्यासाठी लढतोय. आमची खूप छोटीशी संघटना आहे आपल्यासमोर. छोटीशी याच्यासाठीच म्हणतोय मी, आपली राजकीय उंची खूप मोठी आहे. पहिले बी बोललो मी, आपण पंतप्रधान पदाच्या रेसमधले माणसं आहात, मुख्यमंत्री आहात, गृहमंत्री आहात, आपण ऊर्जा मंत्री आहात
आमची उंची आपल्यासमोर खूप छोटी आहे. अजून जर सांगायचं झालं, आमची उंची इतकी छोटी आहे की आपल्याला जेवढं मतदान पडलं तेवढी सुद्धा आमच्या महावितरणच्या कर्मचाऱ्याची संख्या नाही. कर्मचाऱ्यामध्ये आमच्या लाईन स्टाफ आउटसोर्सची एवढी संख्या नाही आहे. त्याच्यात अजून जर सांगायचं झालं तर आपल्यासमोर आम्ही राजकारण करण्या इतके किंवा आपल्याला डायरेक्ट जाब विचारण्या इतके मोठे माणसं नाही आहेत. कारण आपण महाराष्ट्रामध्ये आत्ता मराठ्यांचा कोट्यावधीचा मोर्चा पाहिलाय, धनगरांचा कोट्यावधीचा मोर्चा पाहिलाय, आपण बंजारा समाजाचा कोट्यावधीचा मोर्चा पाहिलाय, त्याच्यात आता आदिवासी समाजाचा आता कोट्यावधीचा मोर्चा तयार होतोय. एवढे मोठे मोठे मोर्चे आपण हँडल करणारे मोठे व्यक्तिमत्व आहात. आम्ही आपल्यासमोर काहीच नाहीये, परंतु आमची व्यथा आमच्यासाठी खूप मोठी आहे. म्हणून हा व्हिडिओ एक टाकून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आमच्यामध्ये काही वयस्कर पदाधिकारी आहे ज्यांनी समर्थन दिलंय. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या नावाने एक मेसेज फिरतोय. RT देवकांत नावाचे पदाधिकारी, असेच अजून काही संघटनेचे पदाधिकारी सरचिटणीस असतील, त्यांनी अशा चुकीच्या रिस्ट्रक्चरिंगला समर्थन दिलंय. परंतु मी सांगू इच्छितो की असे लोक आता रिटायर झालेत, रिटायरमेंटला आलेत, यांचं आयुष्य आता संपलं, यांची सर्व्हिस संपली, यांना आता काही घेणं देणं राहिलेलं नाही महावितरणमध्ये काय होतंय, काय व्हायला पाहिजे. यांनी असं समर्थन देऊन टाकले. परंतु आमच्यासारख्या तरुण पोरांचं आता मरण यायला लागलं. आयुष्य आमचं या महावितरणवरती आहे. आम्ही लई मोठे माणसं नाही येत, आम्हाला लढायचं, आम्हाला जगायचंय, आम्हाला नोकरी करायची, आम्हाला राजकारण करायचं नाहीये. म्हणून आम्ही एकदम शांततेत प्रेमाने आपल्याला हे व्हिडिओ मार्फत मांडतोय, कारण आम्ही डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. तरी आता मान्य ऊर्जा मंत्री साहेबांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व तळमळीने व्यथित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतो. याचा कुठलाही गैरसमज करून घेऊ नये. आम्ही संघर्ष करायला तयार आहे. आम्हाला माहिती आहे संघर्ष केल्याशिवाय आपण काहीही देत नाही. मराठ्यांचं मोठं उदाहरण आहे. आपण कितीतरी संघर्ष केल्यानंतर त्यांना न्याय दिलेला आहे. आपण आता काल परवा धनगर समाजाचा एक उपोषण चालू होतं. उपोषणकर्ते बोराडे साहेब म्हणून होते, त्यांना सुद्धा आपण कॉल करून आश्वासन दिलेलं आहे, पण त्यांनाही संघर्ष करावा लागला. ओबीसी समाजाचा संघर्ष चालू आहे. असे अनेक संघर्ष चालू आहे. आपण न्याय द्यायला बसलेले, तसा आम्ही संघर्ष आमच्या परीने करू. परंतु संघर्ष करण्यात आमचा वेळ वायाला घालू नये. आम्हाला जनतेच्या सेवेसाठी नेमलंय, आम्हाला जनतेच्या सेवेसाठी ठेवावं. आमचं म्हणणं कुठंतरी समजून घ्या. आम्ही डायरेक्ट आपल्याशी कॉलवर बोलू शकत नाही, येऊन भेटू शकत नाही, ती वेळ आपण देऊ शकत नाही, किंवा आमचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हे झालं. आता आपल्याला सांगायचं होतं ते. आता व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील तमाम सर्व लाईन स्टाफ बांधवांना मी विनंती करतोय की आपण आता महावितरणमध्ये जी काय आपली संख्या आहे, आपल्या छोट्या मोठ्या संघटना धरून सक्रिय संघटना 27-28 संघटना आणि RT देवकांत सारख्या लोकांनी माती खाल्लेली आहे. त्या साहेबांचं वय झालेलं आहे, त्यांची बुद्धी आता चालना झालेली आहे, त्यांनी राजीनामा घ्यावा एवढीच विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करेन. त्याच्या पुढे मी आपल्या लाईन स्टाफला, महाराष्ट्रातल्या सर्व लाईन स्टाफ आउटसोर्स यांना सांगतोय का तुम्ही ज्या कुठल्या युनियनमध्ये असताल त्या युनियनच्या नेत्याला सांगा. कारण आपल्या 27-28 संघटनामध्ये 3 कृती समित्या झाल्यात. 3 कृती समित्यामध्ये जर आपण वाटला गेलो, वेगवेगळ्या आपण जर पत्रव्यवहार करीत बसलो, वेगवेगळ्या मीटिंगची डिमांड केली, तर वाटोळे याच्यामध्ये होणार खरं तर लाईन स्टाफ आउटसोर्स आणि त्याच्यानंतर होणार आहे ते खरं इंजिनियरचं वाटोळं होणार आहे. म्हणून इंजिनियर असोसिएशन असो किंवा लाईन स्टाफचं नेतृत्व करणाऱ्या संघटना असो, सर्व संघटना प्रतिनिधींना एक विनंती आहे. आता सध्याला आपण आपल्या संघटना कुणाचे सभासद तोडायचे, वाढायचे, फोडायचे, जोडायचे ह्या विषय बाजूला ठेवू. आपण आता महावितरणच राहणार नाहीये. खाजगीकरणाची वाट प्रॉपर पूर्ण पुढे चालली जाईल. ह्या अशा रिस्ट्रक्चरिंगमुळे उद्ध्वस्त होईल, सगळी व्यवस्था कोलमडन अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावं, कुठंतरी मिटिंग घ्यावी आणि मग एक पत्रव्यवहार करावा, एक लढा उभा करावा. तरी बी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचल का नाही पोहोचल, म्हणून मी याच्या मार्फत, ह्या व्हिडिओ मार्फत ज्याच्यापर्यंत आपल्या लाईन स्टाफ असो, आउटसोर्स असो किंवा अभियंता असो, आपण आपल्या नेत्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. विनंती करा की आपण एका फळीवरती लढू, एका विचारावरती, एका मागणीवरती लढू, तरच आपल्याला न्याय भेटल. एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचं
आहे. आणि जर आपण असं केलं नाही तर येणारं भविष्य ह्या 3 लोकांचं पद्धतशीर उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्यात इंजिनियर, आउटसोर्स, लाईन स्टाफ हे असणार आहे, आणि खास करून लाईन स्टाफ आणि आउटसोर्स असणार आहे. मला हे सांगायचं आहे, रिस्ट्रक्चरिंगमध्ये पहिलेच आपल्याला फील्ड वर्कसाठी इंजिनियर असो किंवा लाईन स्टाफ असो, आजपर्यंत आम्ही लाईन स्टाफची बाजू मांडतो म्हणून फक्त लाईन स्टाफच्या बाजूने बोललो, परंतु अभियंता वर्ग आहे, एका सेक्शनला एक जण असतो, 24 तास त्याची ती जबाबदारीच असते. तशी लाईन स्टाफकडे सुद्धा ग्रामीण भागात 24 तास जबाबदारी असते. नावाला अर्बनला 8 तास ड्युटी आहे, पण नाईट करून ड्युटी परत दिवसाला लागतच असते. आणि आउटसोर्सला तर ढोल सारखं पिटवलं जातं कुठूनही कसंही. त्याच्यामुळे एक विनंती आहे, उद्या 29 सप्टेंबर 2024 मीटिंग आहे. माननीय ऊर्जा मंत्री साहेबांना हे बी सांगायचं, आमच्याकडे हेलिकॉप्टर नाही आहे. आजच्या आमची जी परिस्थिती, आमच्याकडची पाऊस पाणी पुराची परिस्थिती आहे. उद्या एक आम्हाला महावितरण प्रशासना मार्फत जे पत्र मिळालंय, उद्या मीटिंगला या 4 वाजता. आज पूर परिस्थिती, इथून गावातून बाहेर पडायला, तालुक्यातून बाहेर पडायला, जिल्ह्यातून बाहेर पडायला आम्हाला रस्ताच नाहीये. तर आम्ही त्या मीटिंगला पोहोचायचं कसं? कुठंतरी एक अपेक्षा आहे, पुन्हा अजून मीटिंग होतील. तरी बी आपण सर्व लाईन स्टाफने, सर्व आउटसोर्सने आणि सर्व इंजिनियरने एकत्र येण्याचा प्रयत्न, एका फळीवर येण्याचा प्रयत्न करा. हे आव्हान आत्ताच्या घडीला सगळ्यांनी घ्या. आपापल्या नेत्यांना कॉल करा. प्रत्येकाचे मतभेद असतात, परंतु ते मतभेद जर आपलं आता हे सिस्टम उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने प्रशासनाने चाल खेळलेली, डायरेक्ट त्यांनी त्यांचं 11 सप्टेंबरला मीटिंग घेऊन सांगितलं का असं पीपीटी आहे, असं रिस्ट्रक्चरिंग होणार. आपलं म्हणणं लेखी मांडल्यानंतर आपण आपलं म्हणण्याला अजूनपर्यंत रिप्लाय आलेलाच नाहीये. उद्याची एक मीटिंग आपली आहे, परंतु ती बी आता तिच्यामध्ये किती जण पोहोचतात, कारण आपण ही ग्रामीण भागातूनच येतात. जे शहरी भागातले नेते ते पोहोचू शकले तर पोहोचतील, परंतु याच्यानंतर अजून मीटिंग होणारच आहेत. त्याच्यानंतर आता ह्या मीटिंग नंतर सर्व नेत्यांना मी पर्सनली कॉल करतो, मेसेज करतो, विनंती करतो की आपण एकत्र येऊ. आपण नंतर काय झुंज खेळायची ती खेळू, पण आत्ताच्या घडीला आपल्याला वेगळं होऊन संघर्ष करणं योग्य नाही.